आजकाल बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पत्र व्हायरल होत आहेत आणि काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा। अशातच या 2 दिवसात बीडच्या कारागृहामध्ये 2 कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या। आधी आरोपांची क्लिप, नंतर खुलाशाची क्लिप आणि आता लेखी पत्र। बीडच्या जेलमध्ये नेमकं काय चाललंय हेच समजत नाहीये। अगोदर अशी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते की कराड गँग जेलमध्ये त्रास देत आहे म्हणून। लगेच दुसऱ्या दिवशी अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते की काल जे मी काही बोललोय ते काही लोकांच्या दबावामुळे बोललोय आणि त्याच प्रकरणाचं एक व्हायरल झालेलं आजचं पत्र। बीडच्या जेलमध्ये बाचाबाची झाल्याचा दावा करून वाल्मिक कराड गँगमधील सुदर्शन घुले याने मारहाण केल्याचा आरोप अजहर पठाण कायद्याने केला होता। या संदर्भात त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। मात्र माझ्यावर दबाव असल्याने मला फोन करायला लावून संबंधित आरोप करायला लावले असे अजहर पठाणने सांगितले होते। मसाजोगच्या निवडणुकीसाठी हे सगळे आरोप करायला लावले असं त्यांनी सांगितलं। बीड जिल्हा कारागृहात कैदी म्हणून असलेला अजहर पठाण बराक क्रमांक 6 मध्ये असून माझे आणि प्रतीक घुले याचे क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता। या संदर्भात मी जेल प्रशासनाला पत्र दिलं आहे। कारागृह पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांनी आणि सनी आठवले आणि साईनाथ परभणे यांनी मला असे सांगितले की बाहेरून निरोप आलाय, जास्तीत जास्त वाल्मिक कराड व त्यांची बदनामी करायची आहे। मसाजोग येथे सरपंच पदासाठीचे 2-3 दिवसांमध्ये मतदान होणार आहे, तोपर्यंत हे करायचं असा दादा खिंडकर यांचा निरोप आहे। असं बोलण्यासाठी मला दबाव टाकण्यात आलाय, त्यामुळे मी जेल प्रशासनाला हे पत्र देत आहे। मंगळवारी कारागृहातील बराक क्रमांक 6 मध्ये माझी आणि प्रतीक घुलेची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती। आमचे ते वाद आपसात मिटलेत, परंतु नंतर मला जेलचे पोलीस कर्मचारी दीपक पाटील, सनी आठवले आणि बंदी परभणे यांनी मला बोलवून घेऊन आणि दमदाटी करून बाहेर आम्ही सांगतो तसे बोल असे म्हणून बाहेर फोन करून खोटी माहिती बाहेर द्यायला लावली। पोलीस कर्मचाऱ्यांनी मला सांगितले की आपल्याला बाहेरून असा निरोप आहे की वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची जास्तीत जास्त बदनामी करायची। मसाजोगचे सरपंच पदासाठीचे 2-3 दिवसामध्ये मतदान आहे। तेथे स्वर्गवासी संतोष देशमुख यांची पत्नी उभा आहे, तरी मतदान होईपर्यंत त्यांची बदनामी करायची असा आपल्याला दादा खिंडकरचा निरोप आहे। ही सगळी माहिती मला दबावात घेऊन बाहेर फोन करायला लावून खोटी माहिती देण्यास भाग पाडले। मी दबावापोटी खोटी माहिती दिली आहे, मला माफ करा असे अजहर पठाणने या पत्राद्वारे सांगितले। पण आता हे प्रकरण अजून काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण हे सगळं होत असताना एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।